व्यक्त करू शकतो. We can express joy while sitting. उत्साह असला की कृती असते प्रियानो. But while we are excited, we act. शरीराची एक पॉझिटिव्ह किंवा आम्ही पाहतो एक ताजीतवानी त्याच्यामध्ये हालचाल असते. And our body gives positive vibes. त्याच्यामध्ये एक चैतन्य आहे. And it's a new zeal. उत्साही मनुष्य हा नेहमी ज्या लोकांमध्ये जातो तिथं सगळं वातावरण तो बदलून टाकतो. And a zealous person, whenever he goes to people, he changes the atmosphere there. निराश लोक, उदास लोक काही उपयोगाचे नाहीत. Discouraged people, sorrowful people are for no use. हालेलुया. Hallelujah. आळशी लोक, उदास लोक ही नेहमी दुर्बळ होत जातात. And lazy people, sorrowful people become weak always. आणि उत्साही लोक ही बळवंत होत जातात. And zealous people become stronger. म्हणून ख्रिस्तामध्ये आम्ही उत्साही असावं. That's why we should be zealous in God. ख्रिस्तामध्ये आम्ही आवेशी असावं. In Christ we should be zealous. ख्रिस्तामध्ये आम्ही एकदम ताजतवान असणं गरजेचं आहे. And we should be always fresh in Christ. जिथं जाल परिस्थिती बदलली पाहिजे. Wherever you go, the problems will change. जिथं जाल तिथं चैतन्य आलं पाहिजे. Wherever you go, there's freshness there. जिथं जाल तिथं वातावरण उत्साही झालं पाहिजे. Wherever you go, there's excitement there. कारण तुम्ही विजयशाली देवाची लोक आहात. Because the people of the victorious God. विजयशाली देवाची तुम्ही लोक आहात. People of the victorious God. आणि तुम्हाला म्हटलेलं आहे तुम्ही विजयापेक्षा अधिक आहात. And you are said you're more than conquerors. म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं जगाचे सेलिब्रिटी आहात. So in true sense you are celebrities of the world. सेलिब्रिटी जेव्हा प्रवेश करतो, when a celebrity enters, सगळं वातावरण उत्साही होऊन जातं. The atmosphere is excited काय there. असतं त्या सेलिब्रिटी मध्ये? So what is special in him? कदाचित तो एखादा फिल्म स्टार असेल. Maybe it's a film star. कदाचित तो क्रिकेटपटू असेल. Maybe he's a sports person. कदाचित तो इतर कुठल्या तरी क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलं असेल. Maybe he's a renowned person in some field. पण परमेश्वर किती लोकांनी काही करू द्यात, किती आणि पुढे जाऊ द्यात. Maybe some people go ahead. पण पवित्र शास्त्रामध्ये सांगतं मनुष्याला काय जमेस धरायचे त्याचा श्वास तर त्याच्या नाकपुड्यामध्ये आहे. So what can man do? His breath is in his nostrils. हालेलुया. Hallelujah. सेलिब्रिटी त्याला म्हणायचं की जो येतो आणि जो लोकांमध्ये चमत्कार करतो. Celebrity is someone who comes and who does miracles in people. हालेलुया. Hallelujah. लोकांची जीवन बदलली He जातात. changed the lives of people. लोकांचं आणि दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये होतं. And the sorrow of people turn to joy. एखादा थकलेला भागलेला व्याधीने त्रस्त असा मनुष्य येतो त्या ठिकाणी त्याचं आणि आरोग्य घेऊन तो मोठ्या आवेशाने आपल्या घरी जातो. Some very tired sick person comes there and he receives his healing and goes home. ज्याच्या सानिध्यामध्ये तो आलेला आहे तो खरा सेलिब्रिटी. For what he has come, he is a real celebrity. आणि खरा सेलिब्रिटी प्रभू येशू ख्रिस्त आहे. And the real celebrity is Lord Jesus Christ. आणि त्याचे लोक आता या जगामध्ये जे आहेत ते सेलिब्रिटी आहेत. And his people in the world are celebrities today. जगामध्ये जातात येशूच्या नावामध्ये. Some people go in the world in the name of आणि Jesus. येशूच्या नावामध्ये लोकांमध्ये चमत्कार घडतात. In the name of Jesus miracles happen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. येशू ख्रिस्त या जगामध्ये होता त्यावेळेस Jesus when he was in the world. त्याचं जे सगळे त्याची एंट्री झाली की सेलिब्रिटी सारखी असायची. So when he used to enter somewhere, he used to be like a celebrity. ठिकाणी असायची. Many people used to go there. आणि जे लोक आलेत कदाचित कुठल्या प्रश्नाने आले असतील, व्याधीग्रस्त आले असतील आणि ते सगळे लोक आपले आशीर्वाद घेऊन परत And जायचे. people came there with trials and sicknesses to take their blessings and go home. असा सेलिब्रिटी तो खरा सेलिब्रिटी जो आल्यानंतर तुमची परिस्थिती बदलली जाते. Such is a celebrity. When he comes, he changes your situation. जगातले सेलिब्रिटी येतात आणि जातात, परिस्थिती पुन्हा जैसे थे आहे. Celebrities of the world come and go, but the situation stays the same. पण हा जो आमचा खरा सेलिब्रिटी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जे असतो येतो. But when a real celebrity, Son of God, Jesus Christ comes, कायमची छाप आमच्यावर सोडून जातो. and there's everlasting impression on us. हालेलुया. Hallelujah. काल आम्ही त्याच उत्साहामध्ये होतो, आज आम्ही त्याच उत्साहामध्ये आहे आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत आम्ही त्याच उत्साहामध्ये असणार आहे. In the same enthusiasm yesterday, today, until we are alive in the same enthusiasm. हालेलुया. Hallelujah. म्हणून खरे सेलिब्रिटी कोण आहे? So is the real celebrity. तुम्ही आहात. You are there. कोण आहे? म्हणा मी आहे येशूच्या नावामध्ये. कारण तुमच्यामध्ये येशू आहे. जो खरा सेलिब्रिटी तो तुमच्यामध्ये आहे. The real celebrity is in you. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. त्या प्रभूसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया. प्रियानो जे सहज मिळतं त्याची उपेक्षा होते. So whatever you get easily, it is mocked. आणि आम्ही पाहतो की त्याकडे दुर्लक्ष होतं. And you don't pay attention to it. आणि जे मिळाले आपल्याला सहज मिळालेलं आहे कुठलाही आणि कष्ट न करता. So what you have got easily without working hard for it. त्याचं महत्त्व जर आम्हाला जाणून घ्यायचं किंवा त्या महत्त्वामध्ये आणि त्याच्यामध्ये ते मिळण्यासाठी जे आमच्यासाठी प्रभूने जे केले त्याचं स्मरण करणं जेव्हा आम्ही ते करतो प्रियानो तेव्हा आम्ही मागे जात नाही किंवा
त्या तारणाची उपेक्षा होत So नाही. whenever we want to understand the importance of it, whenever we understand it, we don't mock the salvation. वधस्तंभावर यज्ञ केला प्रभू येशू ख्रिस्तानं. And Jesus sacrificed on the cross, त्यानं सर्व प्रकारच्या मरणप्राय यातना त्याने सहन केल्या. and he paid the pain to death on that. पापाचं वेतन मरण त्यांनी सहन केलं. He paid the wages of sin, that is तो death. मेला, तो पुरला गेला, पित्याच्या गर्भाने मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. He died by the glory of the Father, raised on the third day. तो स्वर्गात घेतला गेला आणि लवकरच तो आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. He was taken up to heaven, and very soon he's come to take his people. म्हणून आम्ही नेहमी ऐकतो की तारण हे फुकट आहे. He always says salvation is so free. आणि ज्यास फुकट मिळतं When you get it free, त्यात आम्ही पाहतो त्याकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं ते फुकट मिळाले म्हणून आम्ही त्याच्याकडे आणि हळूहळू जर आम्ही दुर्लक्ष त्याकडे केलं and we sometimes don't pay attention to it because it's free, तर आम्ही तारणाची उपेक्षा करतो. we mock the salvation. हालेलुया. Hallelujah. म्हणून जे सहज मिळतं त्याची उपेक्षा होते प्रियानो, केव्हा ते दुर्लक्षित होतं. So whatever you get easily, you easily forget it. ते दुर्लक्षित होऊ नये. So you shouldn't forget ते it. सहज तुम्हाला मिळालेलं You आहे. got it easily. पण त्याच्यासाठी प्रभू येशूनं वधस्तंभावर आणि मी पाहतो स्वतःचा प्राण दिलेला For आहे. that he sacrificed himself on the cross. त्यानं प्रायश्चित्त केलेलं आहे. He did atonement there. त्यानं ते वधस्तंभावरचं मरण सहन केलेलं He आहे. bore the death on the cross. त्यानं ते फटके सहन केलेले He bore आहेत. the stripes. त्याला आम्ही बायबल आम्हाला सांगतात त्याला ठेचावा असं परमेश्वराच्या मर्जी And झालं. God felt like he should crush him. आणि देवानं त्याला ठेचलं प्रिया. And God crushed him. त्या ठेचण्याचा परिणाम किंवा त्या ठेचण्याची जी तीव्रता ती अतिशय भयंकर And the आहे. intensity of crushing was really bad. पण आम्हाला सहज मिळालंय. But we got it easily. म्हणून आम्ही थोडे दिवस फार आवेशामध्ये असतो. But some days we are zealous. नंतर आम्ही हळू मागे जातो. After that the enthusiasm पुन्हा wanes out. जगातल्या गोष्टीकडे Again we go to things of the world. म्हणून बायबल आम्हाला सांगतं Bible tells us, वधस्तंभाकडे पहा. look to the cross. म्हणून देवाचा दास म्हणतो So the servant of God says, माझ्या प्रत्येक उपदेशाचं मेन उद्देश सेंटर जर का असेल तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त. हालेलुया. and the core of every message is the Christ crucified. तो वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवला हातो म्हणतो माझा आणि प्रत्येक संदेशाचं मेन सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे. And the core of my every message is to preach the Christ crucified. कारण त्या वधस्तंभाकडे जे असं मी पाहतो When we look up to the cross, त्या असं मला लक्षात येतं की जे आम्हाला सहज मिळालंय ते सहज आम्हाला मिळालंय, पण त्यासाठी माझ्या देवानं आपल्या प्रिय पुत्राचा त्याग केलेला so आहे. we've got salvation easily, but the beloved Father has to sacrifice his Son. त्यानं आणि प्रभू येशू ख्रिस्तानं देवाच्या पुत्रानं आणि सर्व काय त्या वधस्तंभावर पूर्ण केलेलं आहे. And Jesus Christ, Son of God, has fulfilled everything on the सर्व cross. निंदा अपमान छळ त्यांनी सहन केलेला आहे. And the curses, mocking, insults, everything he bore. वेदना त्यांनी सहन केलेल्या He bore the आहेत. pain. त्याच्यावर थुंकले, त्याला विवस्त्र करण्यात आलं तरी त्याने आपलं तोंड उघडलं He नाही. was spat on, he was stripped naked, but he didn't open his mouth. त्याला मोल त्याने दिलेलं आहे, स्वतःच्या रक्ताचं मोल He has paid दिलेलं the price of his blood. त्या आणि आपला प्राण त्याने वधस्तंभावर He दिलेला gave आहे. his life on the cross. सहज मिळालंय मला, I got it easily. पण त्यासाठी त्याग करावा लागला आपल्या स्वर्गीच्या पित्याला. But the heavenly Father had to make a great sacrifice for it. म्हणून तारणाची उपेक्षा होऊ नये म्हणून काळजी घ्या. So we have to be careful that the salvation is not जे mocked. सहज मिळतं त्याची उपेक्षा होते, Whatever we get easily, we mocked. कारण त्याच्यामध्ये आम्ही टिकून राहत नाही. Because we don't stay steadfast in it. तारणाची उपेक्षा होऊ देऊ नका. So don't let the salvation be mocked. तारणाची उपेक्षा होऊ देऊ Don't नका. let your salvation be म्हणून mocked. येशू म्हणतो मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा I go पाठवतो. and send you a helper spirit. तो आत्मा तुम्हाला पूर्ण He'll सत्यामध्ये take you घेऊन into जाईल. complete truth. कुठलं ते सत्य What आहे? is the truth? वधस्तंभाचं ते सत्य Truth आहे. of the cross. जीवनाचा अधिकारी जो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर ज्याने स्वतःचं अर्पण केलं, त्याचं ते सत्य आहे. And the हालेलुया. authoritarian of life, and that is the truth of Lord त्या Jesus. पूर्ण सत्यामध्ये तो आम्हाला घेऊन जाणार He's आहे. taking us into complete पण truth. ते सत्य आम्ही समजून To घ्यावं. understand that ते truth, सत्य आम्हाला उमजलं पाहिजे. we should understand the त्या truth. वेदना आम्ही सहन करून We घेतल्या, should त्या understood वेदना that- आम्हाला आणि त्याची जाणीव आम्हाला झाली And we पाहिजे. should realize that pain. ज्याप्रमाणे पौल म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला So खेळलेलो Paul आहे. says, I am crucified on the cross with आता Christ. माझ्याठाई मी नाही तर ख्रिस्त माझ्याठाई राहत So आहे. it's not me, but Christ lives in me. आणि माझ्याठाई जी जीवित आहे त्याच्यावरील विश्वासानं आहे. The living that is in me is through him. हालेलुया. Hallelujah. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेलो I'm आहे. crucified on the cross with Christ. म्हणून त्याला मिळालेल्या तारणाची उपेक्षा झाली नाही. So that salvation did not get mocked आम्ही there. मात्र उपेक्षा करतो, But we do it. कारण मी वधस्तंभावर ख्रिस्ताबरोबर खेळाच्या अवस्थेपर्यंत But पोहोचतो. I haven't reached the condition to be crucified with Christ there. सावध राहा. Be careful. येणारा तो येईल, The one who is coming will come. विलंब करणार He won't नाही. delay. माझा नीतिमान विश्वासानं My वाचेल. just shall live by faith. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जर जोरात म्हणा हालेलुया.
आणि म्हणून प्रियानो आम्ही त्या तारणाकडे आम्ही लक्ष दिलं So we पाहिजे. have to pay attention to salvation. इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही. It's not that I've been fulfilled. मी पूर्ण त्याच्या मार्गावर I've आहे. been attaining perfection. माझं तारण झालेलं आहे. I've been saved, पण पूर्णत्व मिळालं but नाही. not perfection. पूर्णत्व त्यावेळेला मिळणार I'll आहे get the perfection जेव्हा माझा न्याय होईल. when I've been judged. मी त्या परीक्षेमध्ये उतरला जाईल. I have to go into the माझा test. जीवन देणारा माझा प्रभू मला म्हणेल हे तुझं आणि हा घे तुझा मुकुट. And Lord, my Jesus who is giving me life, He'll say, take the crown. तोपर्यंत काय प्रियानो? So what you'll do till then? तोपर्यंत आम्हाला विश्वासामध्ये टिकून With राहायचं. faith, you have to sustain. तोपर्यंत आम्हाला त्या तारणाची उपेक्षा होणार नाहीची काळजी आम्हाला To pay घेणं attention, गरजेचं the salvation is not mocked. आम्ही सावध राहिलं You have to be पाहिजे. careful. आम्ही शुद्धीवर असलं पाहिजे. should be in our senses. आम्ही नेहमी आवेशी असलं We should be पाहिजे. zealous आम्ही always. नेहमी उत्साही असलं We should be पाहिजे. excited आम्ही always. नेहमी आनंदी असलं We should be पाहिजे. happy always. कोणासाठी? For whom? प्रभूसाठी. For our Lord. म्हणून देवाचा दास पौल म्हणतो So servant of God Paul says, ख्रिस्तामध्ये प्रभूमध्ये तुम्ही आनंद करा. in Lord rejoice. पुन्हाही सांगतो आनंद करा. Again I say rejoice. कुणामध्ये करा आनंद? In whom? प्रभूमध्ये In करा. the God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तो देव चांगला आहे And our God is good. आणि त्याची दया असताना His mercy endures पण forever. देवाचं वचन आम्हाला The सांगतं word of God tells us, देव आम्हाला देवाचं वचन आम्हाला सांगतं, गीत गात आपल्या देवा पुढे या. with singing come before Him. गाणं गात देवा पुढे या. Sing a song, come before Him. गीत गाणं Singing a song, माझं देवावर असलेलं प्रेम मी व्यक्त करतो I प्रिया. reveal the love I have on God. आणि कारण त्या गीतामध्ये भावना असतात. Because song has emotions, त्या गात्या आणि गीतकारांनी त्याचे त्या इमोशन्स त्याच्यामध्ये त्या शब्दामध्ये आहेत. and the lyricist poured his emotions प्रेम in म्हणजे there. काय इमोशन आहे. Love is emotion. प्रेम म्हणजे काय भावना आहे. Love is an आणि emotion. ती भावना व्यक्त होणं गरजेचं आहे. And that love should be प्रेम revealed. हे व्यक्त होणं गरजेचं आहे. And you should express मग it. प्रेम व्यक्त होण्याचं सर्वात चांगलं माध्यम जर का असेल And the best medium to express तर love गीत गाणं is a song. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. दुःख एक वेदना भावना आहे. And the pain is another emotion. आनंद भावना आहे. Joy is emotion. आम्ही पाहतो प्रेम ही भावना आहे. Love is मग emotion. गीत गाणं ही आमचं व्यक्त होणं आहे प्रिया. So to express love means to sing a song. हालेलुया. Hallelujah. आणि देवासाठी गीत कोण गाऊ शकतो? And who can sing a song for the Lord? सांगा. पटपट पटपट उत्तर दे. देवासाठी कोण लोक गीत गाऊ शकतात? कुठली लोक? तुम्ही म्हणाल विश्वासणारे. मी विश्वासणार आहे. You will say a believer. मी मगाशी सांगितलं विश्वासणारा म्हणजे उत्साही नाही. Believer is not a zealous person. प्रत्येक विश्वासाला उत्साही असू शकतो का? Can a believer be zealous always? देवामध्ये खरा उत्साही तो विश्वासणारा. The real excited person in Christ is the believer. त्याला पहाटे उठवलं तो पटकन उठेल. If you get up in twilight, he'll get up. आनंदाने उठेल. With happiness, he'll get up. स्तोत्र करता म्हणतो ते मला म्हणाले चला परमेश्वराच्या मंदिरी आपण जाऊ. Psalmist says, the Lord said, let us go to the temple of the Lord. त्यावेळेस मला फार आळस आला. And that I was very lazy that time. मला वाईट वाटतं की काय माझ्या उठवायला आले ते लोक. And I felt bad. Why have they come to wake me up? असं म्हणतो का स्तोत्र करता? Did he say that? नाही, तो म्हणतो मला फार आनंद झाला. He said, I was very happy. याचा अर्थ काय? What does it mean? तो स्तोत्र करता उत्साही होता. Psalmist was an excited कोणासाठी person. उत्साही होता? For whom? प्रभूसाठी. Was excited for the म्हणून तो Lord. विजयी जीवन जगला. That way he had a म्हणून victorious तो life. आशीर्वादित जीवन That जगला. is a blessed life. मग प्रियानो आम्ही आता आम्ही किंवा संयमनाचा आत्मा देवाने आम्हाला दिला आम्ही पाहत आहोत. God has given a spirit of self-control. मग त्याच्यासाठी आम्ही पाहतो गीत कोण गातं. So who can sing? मला गीत गाता येतं म्हणून मी गातो का? I can sing so that I'm आता singing. सगळेच गातात म्हणून मी कसं काय गप्प बसायचं म्हणून मी गातो So का? everyone is singing, so that's why I have to sing. का मी गीत गातो? Why should I sing? तुम्ही म्हणाल प्रेम आहे देवावर म्हणून मी गीत गातो. So I love the Lord, that's why I माझं sing. प्रेम देवावर व्यक्त करतो To गीतांच्या express my love on Lord, I चांगली sing. गोष्ट आहे. मग आताच मी सांगितलं की गीताद्वारे प्रेम व्यक्त करणं हे गीत आणि गाणं हे प्रभावी माध्यम आहे आपलं देवावरचं प्रेम व्यक्त So it's a करणं. good thing to sing a song and express your love to पण Lord. तरी एक प्रश्न उरतो, So one question, कोण गीत गाऊ शकतो? who can sing a song to the Lord? हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रेम दोन प्रकारचं आहे. There's two types of love. सांगा, एक खरं प्रेम असतं, एक खोटं आपलं दिखाऊपणा असतं. And there's real love and a fake love. हालेलुया. कोण गीत गाऊ शकतं? मी तर उत्तर देणार आहे, पवित्र शास्त्रातूनच देणार आहे तुम्हाला, पण तुम्ही सांगा कोण. And who can sing to the Lord? आता तुम्ही आला चर्च मध्ये बसला, छान गोष्ट आहे. You've come to church, you've sit here. आणि मग गीत गाताना जर तुम्ही असं वेड्यासारखं कसं तरी वेड गबाळ उभं राहून गीत गायलं, कसं तरी मरगळ्यासारखं, So if you sing a song with laziness, with weakness, देवाला आवडेल का? will God like that? हो की नाही?
It's नाही right. आवडत. हालेलुया. God won't like that. मग कोण गीत गाऊ So शकतो? can sing a song to the Lord. देवाला कोण गीत गाऊ You can शकतो? sing a song. स्तोत्र करता दावीद म्हणतोय बघा एका स्तोत्रामध्ये. Psalmist David says, हा स्तोत्र संहिता याचा 108 अध्याय 108 Psalms आणि 108 त्याचं पहिली काय 2-3 वचन वाचा. and first to 3. हे देवा, हे देवा माझे मन स्थिर आहे. माझे मन स्थिर आहे. माझे मन स्थिर आहे. मी गाईन, मी गाईन. मी जिवे भावे स्तोत्र गाईन. हा आता लक्षात आलं का? हा वाचा परत एकदा. हे देवा, हे देवा माझे मन स्थिर आहे. माझे मन स्थिर आहे. मी गाईन, मी गाईन. मी जिवे भावे स्तोत्र मी गाईन. जीवे भावे स्तोत्र गाईन. पुढे वाचा. हे सतारी, हे सतारी, हे विने, हे विने जागृत व्हा. जागृत व्हा. मी प्रभातेला जागे मी करीन. प्रभातेला जागे करीन. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा लोकांमध्ये मी तुझे उपकार स्मरण करीन. मी तुझे उपकार स्मरण करीन. राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन. राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन. कारण तुझी दया कारण तुझी दया आकाशाहून उंच आहे. आकाशाहून उंच आहे. तुझे सत्य तुझे सत्य गगनापर्यंत जाऊन पोहोचले आहे. बस आमेन. वाचा. O God, my heart is steadfast. I will sing and give praise even with my glory. Awake lute and harp. I will awaken the dawn. I will praise you, O Lord, among the peoples, and I will sing praises to you among the nations. For your mercy is great above heavens. Your truth reaches the clouds. हे देवा माझे मन स्थिर आहे. Oh God, my heart is steadfast. कबुली देतोय तो स्वतःची. And he's proclaiming this. हालेलुया. Hallelujah. स्वतःच्या मनाची अशा रीतीनं कबुली देणारा मनुष्य त्या अध्यात्मामध्ये किंवा देवाच्या आत्म्यामध्ये किंवा देवाच्या विश्वासामध्ये परिपूर्ण किंवा पूर्ण बलवंत झालेली व्यक्ती. Someone who declares such a thing about his own faith is a person who is strengthened in the faith of the Lord. स्तोत्र करता दावीद त्याला आम्ही नेहमी म्हणतो. We say he's Psalmist David. आणि स्तोत्र गाणाऱ्यांचा स्वभाव नंतर असतो की त्यांचं मन स्थिर होतं. So one who sings psalms, their mind gets steadfast. ते अस्थिर कधी राहत नाहीत. It's not unstable. ते चंचल कधी राहत नाहीत. It's not unstable. ते वाऱ्याने हेलकावे खाणाऱ्या जहाजासारखे कधी असत नाहीत. It's not like a tree we swing by the wind. ते स्थिर असतात. It's steady. म्हणून दाविदाचं देवाचा दास म्हणतो माझे मन स्थिर आहे. The servant of God says, my heart is steady. का ते स्थिर आहे? Why is it steadfast? तो स्तोत्र गाणारा आहे. Because he's singing psalms. देवाला धन्यवाद देणारा Giving आहे. thanks to the Lord. देवाला नवं गीत गाऊन देवाला सादर होणारा आहे. Present a new song to the Lord. म्हणून तो म्हणतो की नवे गीत गाऊन आपल्या परमेश्वराचं गौरव करा. By singing a new song, praise the Lord. आणि म्हणून प्रियानो माझं मन स्थिर आहे. So my heart is steady. हे कसं दिसणार आहे? How will it be seen? गीत गाण्याच्या By singing a song. गीत कशा प्रकारे तुम्ही गात आहात Why? How are you singing a song? त्याच्यावरून लक्षात येते की तुम्ही स्थिर आहात की नाही. It shows that you're steady or not. हा लक्षात घ्या प्रिया. And listen to this. मग संयमनाचा आत्मा देवाने तुम्हाला दिलेला I've आहे. given you the spirit of स्थिर self-control. मनाचा आत्मा देवाने तुम्हाला दिलेला आहे. Steady mind is given you. कशासाठी दिलेला आहे? For what? जसा आत्मा तसा स्वभाव असतो. Like your spirit is, so is your आपल्यामध्ये behavior. येतो. हा, जो आत्मा माझ्यामध्ये आहे The spirit that is in me, त्या आत्म्याचा स्वभाव माझ्यामध्ये येतो. the nature of the spirit comes in me. त्या आत्म्याच्या स्वभावाप्रमाणे मी हालचाल करत असतो. According to that nature, I मग behave. मग माझ्यामध्ये कुठला आत्मा आहे? So what spirit is in me? पवित्र आत्मा आहे. Holy Spirit त्याला दुसरा म्हटलं त्याला स्थिर मनाचा आत्मा आहे. and the spirit of a steady त्याला mind आणखी एका भाषेत म्हटलं त्या संयमनाचा आत्मा आहे. and the spirit of self-control. मग संयमनाचा आत्मा जर माझ्यामध्ये आहे So if I have the spirit of self-control, म्हणजे माझं मन स्थिर आहे. my heart is steady. मी अस्थिर नाही. I'm not आणि unsteady. जर माझं मन स्थिर आहे If I am stable, तर मी काय करू शकतो? what can I do? गाणं गाऊ I can शकतो. sing a song. हालेलुया. Hallelujah. काही झालं तर परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. Whatever happens, God is good, His mercy endures सर्वदा forever. प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हाही सांगतो आनंद In करा. all situations, rejoice. Again I say हा, rejoice. जय जयकार करा. हालेलुया. And worship His name. आपण गीत गातो ना जय जय जयकार करा. And we say victory, victory, victory to the Lord. हालेलुया. Hallelujah. मग प्रियानो, संयमनाचा आत्मा जर माझ्यामध्ये आहे, So if I have the spirit of स्थिर self-control, मनाचा आत्मा जर माझ्यामध्ये आहे, if I have a spirit of steady heart, तर मी स्थिर आहे. then I am steady. कारण आत्मा माझ्यामध्ये तो आहे. Because I have that spirit. त्या आत्म्याचा स्वभाव तो आत्मा जर माझ्यामध्ये आहे तर तो आता मी तसा असणार आहे. So if I have the spirit in me, my nature is likewise. मग एखादा भांडणारा मनुष्य म्हटलं मी विश्वासदार आहे तर म्हणू शकतो का तो देवाचा आहे किंवा देवाचा माणूस किंवा आत्म्यानं भरलेला आहे? So if a quarreling person says, I have a spirit of God, can we say that? तो भांडणार आहे. बायबल सांगतो आणि देवाच्या दास्तानी भांडू नये. A servant of God shouldn't quarrel.
हालेलुया. Hallelujah. आम्ही प्रश्न आला की गोंधळून जातो, अस्थिर होतो, म्हणजे याचा अर्थ काय मी स्थिर आहे का? We come unsteady with problems. Does this show I'm steady? याचा अर्थ संयमनाचा आत्मा माझ्यामध्ये आहे का? Do I have the spirit of patience? आले तो जर तसं नाही If I don't have तर that, मी देवाला संतुष्ट करू I शकत cannot नाही. please God. देव एकाच गोष्टीने संतुष्ट God होतो. just get pleased with one कशा way, गोष्टीनं? with the one thing. गीत गात त्याच पुढे या. Come before Him with singing. हालेलुया. Hallelujah. परमेश्वराचं स्तवन करा. Worship the Lord. पण या ठिकाणी पवित्र शास्त्र मला The सांगतं, Bible tells us, हे देवा माझं मन स्थिर आहे, God, my heart is steadfast. मी गाई, I'll sing, मी जीवे भावे स्तोत्र गाई. give praise with all my glory. हालेलुया. Hallelujah. मनुष्याचं मन जर स्थिर असलं If the heart of man is steady, तर त्याच्या देहाला जरी वेदना झाल्या असल्या तरी तो स्थिरच राहतो, तो चलबिचल किंवा गोंधळून जातो. even if his body is pain, he just stays steady. हालेलुया. Hallelujah. आमेन. Amen. मिलिटरीचं ट्रेनिंग असतं पहा. And there's a training for the armed forces. तुम्ही जर मिलिटरीमध्ये का जी मुलं मिलिटरीमध्ये भरती होतात, भरती झालं की पहिल्यांदा त्यांचं ट्रेनिंग असतं. And some people enroll themselves in the military and they go to आणि ते training. ट्रेनिंग फार कडक असतं. And the training is intense. एका मिलिटरी मॅनची युद्धातून तो वाचून आला आणि त्याच्यानंतर त्याचा एक इंटरव्ह्यू पाहिला. And I saw an interview of a soldier who had come alive from आणि a त्या war. सैनिकाने सांगितलं की माझ्या बाजूला एक असं धड वेगळं झालेलं आणि शिर वेगळं झालेलं असं डेड बॉडी पडलेली. And I saw a body where the head was separated from the body. एकीकडे छिन्न बिछिन्न झालेले आणि कणत विवळत असलेले सैन्य मी बघितले. And I saw soldiers whose bodies had been destroyed. माझे दोन्ही पाय गुडघ्यापासून पूर्ण खाली निकामी झालेले. And my both the legs had stopped working from the knees. आणि त्याही अवस्थेमध्ये मी माझ्या वेदना उचलून मी शेजारचा जो माझा सैनिक आहे त्याला मदत करत होतो. But I forgot my pain and situation. I helped the soldier who was near me. ट्रेनिंगच त्यांचं तसं The असतं. training was such. त्या ट्रेनिंग मध्ये त्यांचं इतकं मन भक्कम करतात, कठीण करतात किंवा आणि ते नेहमी स्थिर राहील अशा पद्धतीने त्यांचं ट्रेनिंग असतं. In that mind, their heart is made so strong that they become steady in every situation. आणि त्यांना त्या शारीरिक वेदना त्यावेळेस त्यांना काही जाणवत नाही. And they don't feel the bodily pain. त्याच्यातूनही ते लढण्याचा प्रयत्न Even करतात. through that, they start to fight. त्याच्यातूनही माझ्यापेक्षा बिकट आणि अवस्थेमध्ये असलेल्या जखमी असलेल्या माझ्या सहकार्याला त्या सैनिकाला उचलून त्याला योग्य ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न तो करत असतो. And they try to help their colleague who is more injured. कारण का? But why? त्यांना ट्रेनिंग ते दिले स्थिर. The training that they're given is to make स्थिर steady. मनाचा. To be steady. आपल्या वेदना बाजूला ठेवायच्या. To keep our pain aside. प्रियानो, आम्ही देवाचे सैनिक आहोत. And we are the servants of God. आणि आमचा जो कॅप्टन आहे त्याचं स्थिर मनाचं तुम्ही जर विचार केला तर तुम्ही पहा की कशा रीतीनं त्याने वेदना सहन केल्या, पण 7 उद्गारामध्ये तो स्थिर मनाचा आहे आमच्या लक्षात आलेला But आहे. if you see the pain that he has gone through, you'll realize he's of a steady mind. And through the 7 sayings, you realize that. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्याच्या वेदनेकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष होतं पित्याची इच्छा मी पूर्ण करत He आहे. didn't pay attention to the pain, but he paid attention to the will of the Father that it would आणि म्हणून fulfill. प्रियानो, आम्ही ते 7 उद्गार आम्ही दरवर्षी गुड फ्रायडेच्या काळामध्ये आम्ही आणि ते वाचतो, ते ऐकतो, त्याचं मनन आम्ही करतो प्रियानो. So we meditate, we listen, we say the 7 sayings on Good Friday. तरी आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रश्न आला की आम्ही व्याकुळ होतो. But still we get fearful when a problem comes in our आजार daily आला life. की आम्ही समस्या, त्या आजार आला की आम्ही त्या घाबरून जातो. When we have a disease, we become fearful. मग कुठं गेलं स्थिरता? So where is the steadiness? कुठलं तुम्हाला ट्रेनिंग मिळालेलं आहे? So what training you got? वधस्तंभाचं शिक्षण तुम्ही घेतलं का? Have you taken the teaching of the ते cross? आत्मसात तुम्ही केलं का? Have you imbibed it in you? कारण तुमच्याकडे जर ते शिक्षण आहे So if you have the teaching, तर तुम्ही अस्थिर कधी राहणार नाही. you don't become तुम्ही unstable. अस्थिर कधी तुम्हाला कुणी त्या दुष्टाने अस्थिर करायचा प्रयत्न केला तरी तुम्ही अस्थिर होणार If the नाही. evil one tries to make you unstable, you won't कारण become unstable. वधस्तंभाच्या शिक्षणामध्ये स्थैर्य आम्हाला मिळतं प्रिया. Because you get a stability in the teaching. वधस्तंभाच्या शिक्षणामध्ये आम्हाला टिकून राहण्याचं ज्ञान प्राप्त होतं. We get the knowledge to last in the teaching of the कुठल्याही cross. परिस्थितीमध्ये विश्वासामध्ये टिकून राहण्याचं ज्ञान जर आम्हाला कुठून मिळत असेल तर ते आहे वधस्तंभाचं शिक्षण. हालेलुया. So when you get the knowledge to last in the teaching of the cross, आणि म्हणून मी त्या शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. and that is why we need to pay attention to the teaching. स्तोत्र करता म्हणतो की माझं मन स्थिर आहे. Psalmist says, my heart is म्हणून steadfast. मी गाणे गाई. I will sing. मी जीवे भावे स्तोत्र गाई. With all my glory give praise. स्तोत्र गाणारा मनुष्याचं मन नेहमी स्थिर असतं. The man who sings psalms is a steady heart. हालेलुया. Hallelujah. स्तोत्र गाणाऱ्याचं मन कसं असतं?
स्थिर One who असतं. sings psalms has a steady heart. मग तुमचं मन जर भरकट असेल इकडं तिकडं, But if your mind is distracted, आणि तुम्हाला जर माहिती आहे की देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, you know the Spirit of God is in you. तुम्ही जर आत्मा देवानं दिलेला आहे, He's given you the Spirit, पण त्या आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालत नाही, but you don't walk by the आणि impression तिथं of it. सगळ्यात मोठा गोंधळ होतो. And that's the problem. आणि म्हणून तुम्हाला त्या सधर्म भूमीमध्ये जाण्याचे अडखळणं येत आहेत. So while you have obstacles to go जे to the good land, जे प्रौढत्व पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होत the नाही, maturity needed, you won't get it कारण दोष तुमच्यामध्ये आहे. because the fault is in you. आत्मा दिलेला आहे, You got a Spirit, पण तुम्ही त्याच्यामध्ये चालत you नाही. don't walk in it. हालेलुया. Hallelujah. होतं की नाही असं? Is it happening? उद्यापासून बोलूयात अन्य भाषा. Let us speak in tongues from tomorrow. उद्या आला की मग उद्यापासून बोलूया. And let's speak day after tomorrow. आज जरा आळस आलेला आहे, I'm lazy today. हा मग उद्या बोलूया. And let's talk tomorrow. हा आणि मग अशा रीतीने आम्ही एक दिवस घालवतो प्रिया. And then we waste a single day every day. आम्ही दूर जातो, We go away from God. म्हणजेच आम्ही तारणाची उपेक्षा करतो. That's why we mock salvation. हालेलुया. Hallelujah. कारण ते सहज मिळालंय. Because we got it तुम्हाला काय lazily. त्रास नाही झाला ना? You wouldn't have pain for that. झाला पुत्राला झाला, The pain was bore by the झाला Son. पित्याला झाला, The pain was bore by आणि the तुम्हाला Father. फुकट मिळालंय. But you got it for free. हालेलुया. पण Hallelujah. एक गोष्ट लक्षात ठेवा, And pay attention to one जो thing. देव म्हणतो तुला फुकट तारण मिळालं, So God who says, I've given salvation तो for free. देव म्हणतो माझं ज्ञान सर्वस्व खर्च करून तू प्राप्त करून घे. So the God says, spend everything and attain knowledge. हालेलुया. Hallelujah. तारण फुकट आहे, Salvation is for free. ज्ञान फुकट नाही. Knowledge is not for free. त्यासाठी आम्हाला झटावं लागतं प्रिया. We have to try hard for त्यासाठी that. आम्हाला खर्च करावा To लागतो. spend ourselves so आमचा that वेळ आम्हाला खर्च करावा Spend the लागतो. time for that. आमचा पैसा आम्हाला खर्च Spend करावा the money for लागतो. that. आम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये झोकून द्यायला लागतं, and we have to embrace ourselves in कारण that. तो ते ज्ञान आहे. Because the knowledge, ते ज्ञान तुमच्या तारणाला तुम्हाला परिपूर्णतेपर्यंत घेऊन जाणार it will आहे. take your salvation to perfection. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हो हा जोरात म्हणा हालेलुया. मग तारण फुकट आहे, And salvation is for free. ज्ञान फुकट नाही. Knowledge isn't for free. पण फुकट मिळालंय दुर्लक्ष केलं तर काही उपयोग नाही. So if you ignore something that is for free, of no use. न्यायाच्या दिवशी देव म्हणेल मी तुला ओळखत नाही. On the day of judgment, God will say, I don't recognize you. येशू मी तुझ्या नावाने भूत काढली, And Jesus, I draw out evil spirits in your name. काढली अशी. Maybe you have done it. मी तुझ्या नावाने रोग बरे केले, I've healed people in your name. केले अशी. Maybe you have done it. मी अद्भुत चिन्ह चमत्कार तुझ्या नावाने I've done केले, signs and wonders in your names. केले असतील. Maybe you have done it. पिता तर म्हणेल येशूच्या नावामध्ये ते होणारच आहे. In the name of Jesus, it's going to happen. पण दुसऱ्यांचा द्राक्षमळा तू राखलास तुझं काय? But you've taken care of the vineyard for others. तू What जर about your own? आयुष्यभर तुझा अस्थिर मनाचा राहिला, So if you've been unstable for all your त्याला life, ज्ञान घेतलं नाहीस, you haven't taken the ते knowledge. खर्च करून सर्वस्व खर्च करून ते मिळवलं You नाही, haven't spent everything and got the knowledge. त्यामुळे तुला जो लाभ घडायला पाहिजे तो घडला नाही. That is a benefit you have to receive. You haven't done that. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. म्हणून ज्ञान प्रियानो, So the knowledge, देवाच्या वचनाचं ज्ञान. knowledge of the word of म्हणून God. ज्यावेळेस आम्हाला ज्ञान प्राप्त होतं, When we get this आम्ही knowledge, स्तोत्र गातो, we sing psalms. आम्ही देवाचं गीत गातो. Sings कारण मला ते song to ज्ञान Lord. शिकवतो की गीत गात देवा पुढे या. Because the knowledge says, come before Him with singing. हालेलुया. Hallelujah. आम्हाला खर्च करायला नको. We don't want to spend anything. फुकट काय मिळत नाही. We want to get it for कारण free. एकच फुकट आहे, Salvation is for free. पण ते पूर्ण करण्यासाठी मात्र खर्च करायचा But to fulfill it, we have to spend something. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. ते का लक्षामध्ये काय देव सांगतो ते? And do you understand this? ते वन गेट वन बाय वन गेट वन फ्री तसा प्रकार नाही. So it's not buy one and get one free. एक तुम्हाला फ्री मिळेल, You'll get one thing free. तारण There's ते salvation. देवानं दिलेलं आहे. That's given to you by God. पण पुढचं पूर्णत्व But the perfection, तुम्हाला खर्च करून ज्ञान मिळवावं you have लागणार to आहे. spend and get that knowledge first. म्हणून ते फुकट मिळाल्याची व्हॅल्यू कधी होते तुम्हाला? So when you have the value for something or ज्यावेळेस free, तुम्ही सर्वस्व खर्च करून देवाचं ज्ञान तुम्ही घ्या. when you spend everything and attain the knowledge of the पुढं Lord. आता आम्ही येणार आहोत एका वचनाकडं. So we'll come to one verse आपलं मन सुज्ञानाकडे लाव, and take your heart to wisdom. पण त्याच्या अगोदर ह्या गोष्टी आपण समजून But we'll घेऊया. understand this मी thing. गाईन, And I will sing. मी जीवे भावे स्तोत्र गाई. With all my glory give praise. हे सतारी, And lute हे वीणे, and harp. म्हणजे कुठल्या मुलीची नावं नाहीत बरं काही.
वाद्याची नाव आहे. And it's not name of girls, Ah. but name of instruments. हे सतारी, Lute हे विणे, and harp. मी त्यांना तो जाग करत आहे, He's awakening them. आवाज देऊन जाग करत He's आहे. calling them out and awakening. हालेलुया. Hallelujah. हा, एखाद्या मुलाला आपण चांगलं विचारलं, बाबा हे संजू उठ रे संजू, And Sanju get up, आणि त्या संजू जर उठला नाही, and which Sanju will say, अरे संजय उठ की बाबा लवकर. And Sanju Sorry, just कोणी get up. संजू असेल तर वाईट वाटून घेऊ नका. and don't feel bad if your name is the same. माझ्या नावाने मी बोलतो. I speak by my name. अरे आम्ही उठ. And Avi get up. माझ्या आईबाला आवाज द्यायची. And my mother used to call me out. ती कधी आव्या वगैरे म्हटली नाही, पण आपण मी तुम्हाला सांगतो माझं उदाहरण देऊ की अरे आव्या उठ आता. And she used to say, Avi get up now. हालेलुया. Hallelujah. तसं हा विनेला म्हणत आहे. And he's saying the same thing to the lute. हे सतारी, And the lute. हे विणे, Harp. जागृत हो, And awaken. मी प्रभातेला जागे कर. I will awaken the dawn. हालेलुया. Hallelujah. आता प्रश्न हा आहे, The question here is, सतारीला कसं जाग करणार, how do you awaken the harp? विणा कशा जागे होणार, Or awaken the lute? कीबोर्ड कसा जागा होणार सिनाय, How do you awaken the keyboard? हा बटन दाबून नाही, बटन दाबून फक्त त्याच्यामध्ये शक्ती येईल, इलेक्ट्रिकल शक्ती. It can be switched on with the button. कीबोर्डला कधी तू जाग करणार, How do you awaken the keyboard? ज्यावेळेस तुझी बोट पवित्र आत्म्यानं भरून कुशलतेने त्या वाद्यावर फिरतील त्यावेळेस कीबोर्ड जागा होईल. And when you play the instrument by the guidance of the Spirit, the keyboard will be हालेलुया. awakened. आणि स्तोत्र करता दावीद हा उत्कृष्ट सतार विणा वाजवणार होता, किती लोकांना माहित आहे. And Psalmist David was great lute and harp player. हालेलुया. तो Hallelujah. ज्यास म्हणतो की विणे जागृत हो, म्हणजे त्याने ती विणा हातात घेतलेली आहे, तो वाजवायला सुरुवात करतो, विणा जागृत झाली. So he's saying harp get awake means he has the harp in his hand. सतार जागी झाली. And the lute is awakened. अजिंक्य ड्रम्स कधी जागा करतो का तो? हालेलुया. Hallelujah. पण देवाच्या वचनाचं इतकं मस्त गूढ असतं ना की असं असं त्याच्यामध्ये अधिक खोल जावं लागतं. The wonderful secret in the word of God that you have to go in depth आणि of it. आत्मा आम्हाला नेतो. And it takes आता you. आम्ही कधी विचार केला की आमच्या डोक्यात आलं काय, आणि हे सतारी जागे हो, हे विणे जागृत व्हा. Have you ever thought that the lute and harp can be awakened? पण ती वस्तू निर्जीव आहे. But the thing is non-living. सतारीमध्ये काय जीव असतो का? And does the वीणेमध्ये काय instrument जीव have असते any का? life in it? ज्यावेळेस त्या तंतूमधून त्या तारे छेडली जाते तालामध्ये, सुरामध्ये, त्यावेळेस ती जिवंत पण तो स्वर त्या विणेला जागृत करतो. So when the strings are pulled, the melody that is created awakens the ते instrument. संगीत त्या वाद्याला जिवंत करतं And the music awakens the instrument. किंवा जाग करतं. It awakens it. पण सगळ्या वादकाने लक्षात घ्या, So all instrument players. तुमचं हातातलं वाद्य जागृत कधी होईल? So when your instruments be awakened, वाजवणारा म्हणतो की जागृत हो, the player says awaken. म्हणजे काय, त्याने कुशलतेने ते वाजवलं पाहिजे, म्हणजे ते जागृत होणार So with आहे. great expertise, when you play it, it gets awakened. हालेलुया. Hallelujah. म्हणून स्तोत्र करता, स्तोत्र गायचा, वाद्य वाजवायचा, वीणा वाजवायचा, सतार वाजवायचा, म्हणून तो म्हणतो मी गाईन, मी जीवी भावी स्तोत्र गाईन, हे सतारी, हे वीणे जागृत व्हा. The psalmist says, I will sing, I will give praise with all glory, awake lute and harp. मग ते वाद्य सुद्धा कसं वाजलं पाहिजे? So how should the instrument be played? उत्साहाने आत्म्यानं भरून वाजलं पाहिजे. With great zeal, with being filled with the Spirit. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. मी एक मुलांकडे कधी कधी बघतो, प्रत्येकाचे चेहरे असे परीक्षेला बसल्यासारखे असतात. And sometimes I look to the instrument players, they are very serious. आणि choir मध्ये बघा कधी पण, आणि वाद्यवृंद जो असतो ना, तो एकमेकांकडे फार असं बघून स्माइल देऊन वाद्य वाजवत असतात. And sometimes you see other choirs, they smile at each other and play. आणि त्यांच्या त्या हसण्या एकमेकांकडे बघून हसण्यामध्ये समोरचे जे श्रोते असतात त्यांना अजून आनंद होतो गाणं ऐकायला. And when they smile at each other, they get a new energy and happiness to play. आपली पोरं कधी बघतच नाही ते एकमेकांकडे. But our players don't look at each other. मग ते एकमेकांना दाद देतात का नाही तेच कळत नाही. Don't know if they encourage each other. आणि मी त्यांना बघितलं की त्यांना घाम फुटतो. But when I see, कधी कधी त्यांनी चांगलं वाजवलं ना, आनंदाने बघायला जातो, ते लगेच घाबरतात, पास्टरनी का बघितलं माझ्याकडे. and when I see him, they get scared. हा, प्रत्येक वेळेस पास्टर असे थोडी असतात. 10 पैकी 9 वेळा ते चांगल्या उद्देशाने बघतात आणि एकदाच कधीतरी रागाने बघतात. And so all the time pastor looks at you in a good way, but sometimes only he looks at you to correct you. म्हणून घाबरायचं नाही प्रिया. So don't be scared. त्या वाद्य तुम्ही जागृत करा. So yeah, awaken the instrument. ज्यावेळेस ते वाजतं प्रियानो, So when it plays, ते आत्म्यानं भरून तुम्ही वाजवता, when you play it by being filled with कुशलतेने the त्याच्यावर Spirit, बोटं तुमची फिरतात, with expertise you pull your fingers, त्यावेळेस ती सतार जागृत होते, ती वीणा जागृत होते. then when the lute and harp are awakened,
हालेलुया. Hallelujah. ही वाद्य तुम्ही जागृत करायला शिका. So learn to awaken your instruments. हालेलुया. Hallelujah. आणि मग पहा काय संजीवन येतं ते. And then see the revival that comes. मग पहा मंदिरामध्ये कुठले अद्भुत आहे, कशी अद्भुत चिन्ह चमत्कार होतात. And then see the signs and wonders in the church. हे सतारी हे विने जागृत व्हा. Awake, looten up. हे मी प्रभातेला जागे करीन. And I will awaken the dawn. आमेन. Amen. हालेलुया. कल्पना करा, एक कवी कल्पना, मी नेहमी सांगतो कवी कल्पना करा. And imagine about this, a poetic way. कीबोर्ड वाले किंवा जे वाद्य वाजवतात त्यांनी सकाळी सकाळी पहाटे सुटले, मस्तपैकी खिडकी उघडलेली आहे आणि सकाळीच मस्तपैकी सुरामध्ये ते वाद्य अतिशय चालबद्ध असं तुम्ही वाजवत आहात. And the instrument players open their windows early morning and play the instruments in a melodious way. They're worshipping the Lord. तिकडे सूर्य सुद्धा त्याच आवेशानं मस्त वरती येईल प्रियानो. In the same zeal, even the sun would come up. त्या सूर्याला सुद्धा आनंद वाटला, रे आज काय मस्त सुरामध्ये मी वरती येत आहे. Even the sun would feel happy that the music is so melodious. हालेलुया. Hallelujah. ह्या कल्पना, This imagination. जर तुम्ही ते करा प्रियानो. But if you do it, आमेन. amen. हालेलुया. Hallelujah. जर आम्ही पाहतो झाडं फुलं जर ते गीत गातात, If we see that if the trees and flowers are तुम्ही singing, देवासाठी वाजवलेलं वाद्य सूर्य पण ऐकू शकतो. so if you play for the Lord, त्याला पण even the sun can hear it. त्याला पण आनंद येईल वरती यायला. Even he would be happy to come up. हालेलुया. पुढे एकदा बाबाचा, हे परमेश्वरा, Oh Lord, लोकांमध्ये मी तुझे उपकार स्मरण I'll करीन. praise you among the people. राष्ट्रांमध्ये मी तुझी स्तोत्रे I'll sing गाईन. praise to you among the nations. हालेलुया. का? Why? बघा नीट पहिल्यापासून वाचा, दुसऱ्या वचनापासून वाचा. हे सतारी जागृत जा, हे सतारी हे विने जागृत व्हा, मी Awake, looten up. प्रभातेला जागे करीन. हे परमेश्वरा, लोकांमध्ये मी तुझे उपकार स्मरण करीन, राष्ट्रामध्ये मी तुझी स्तोत्रे गाईन. का? And why is it so? का? कारण हे देवा माझं मन, Because, oh Lord, my heart is steadfast. माझं मन काय आहे? स्थिर आहे. My heart has become stable. हालेलुया. Hallelujah. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल असते. And a man with a steady heart has abundant blessings. हाँ, स्तुति आराधना ऊपर जाती है, Praise and worship go up आशीष लेकर नीचे आती है. and comes down with blessings. आमेन. Amen. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं I told you earlier ज्ञानाविषयी. about the knowledge. हालेलुया. आम्हाला आत्मा कुठला दिलाय? संयमनाचा आत्मा. It's given a spirit of संयमन म्हणजे self-control. काय? आत्मसंयमन म्हणजे काय? जो आपलं मन ताब्यात ठेवू शकतो असा. What is self-control means? Who can control his own mind? मग ते जर आपलं मन जर आमच्या ताब्यात पाहिजे, If a mind is under तर control, प्रियानो, आम्हाला आमचं मन कुठं लागलं पाहिजे? so where should we put our mind to? देवाच्या वचनाकडे लागलं It पाहिजे, should be on the word of God, ज्ञानाकडे लागलं to the पाहिजे, knowledge of God, सुज्ञतेकडे लागलं to पाहिजे. the wisdom of म्हणून God. मी पाहतो जेव्हा ते मन तुमचं सुज्ञाकडे लागेल प्रियानो, So when you put your heart to the wisdom of काय God, घडतं तुमच्या what जीवनामध्ये? happens in our life? नीतिसूत्राचं पुस्तक याचा 2रा अध्याय काढा. Proverbs 2. दुसऱ्या वचनापासून वाचा. आपला कान ज्ञानाकडे देशील, आपला कान कुठं देशील? ज्ञानाकडे, ज्ञानाकडे. आणि आपले मन सुज्ञानाकडे आणि लावशील. आपले मन सुज्ञानाकडे लावशील. जर तू विवेकाला हाक मारशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुपयाप्रमाणे, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील, त्याचा शोध करशील, व गुप्त निधीप्रमाणे व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील, त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो, कारण ज्ञान परमेश्वर देतो. त्याच्या मुखातून त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. ज्ञान व सुज्ञता येतात. सरळांसाठी सरळांसाठी तो यश प्राप्ती सुलभ करीतो. तो यश प्राप्ती सुलभ करतो. सात्विकपणे चालणाऱ्यास, सात्विकपणे चालणाऱ्यास तो ढाल आहे. तो ढाल आहे. अशासाठी की त्याने नीती मार्गांचे रक्षण करावे, नीती मार्गाचे रक्षण करावे, आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. आपल्या भक्तांचा मार्ग कसा काय करावा? सांभाळावा. And Proverbs 2, 2nd onwards, so that you incline your ear to wisdom and apply your heart to understanding. Yes, if you cry out for discernment and lift up your voice for understanding, if you seek her as silver, search for us as hidden treasure, then you will understand the fear of God, find the knowledge of God. For the Lord gives you wisdom, from his mouth comes knowledge and understanding.
He stores up sound wisdom for the upright. He is a shield for those who walk uprightly. आपला कान ज्ञानाकडे देशील. Incline your ear to wisdom. हालेलुया. Hallelujah. कान नेहमी कुठे द्यायला पाहिजे? Your ear should be always to wisdom. गप्पा मारण्यामध्ये, Or to gossips साड्या करण्यामध्ये. and to talk the wrong things. काल आम्ही आमच्या आम्ही जमलो होतो काल संध्याकाळी, तर आमचे मित्र असा एक विषय चालला होता, असा सिरियस असा Serious म्हणजे जरा एकदम ते जरा विषय चालला. And I met my friends in the evening and they had a topic of discussion. आणि मी माझं काम आटपून घरी चाललो होतो, पण तिथे ते सगळे बसले होते म्हणून ते मी त्या ठिकाणी गेलो थोडा वेळ. And I was completing my work, that's why I went there late. मी घरी चाललो होतो, पण ते मला दिसल्यामुळे मी त्यांच्यामध्ये जाऊन बसलो थोडा वेळ. I was going there but I saw them, so I met them. आणि मग त्यांचा एक काहीतरी विषय चालू होता, And there a topic going on. आणि मग काही 3-4 मित्र असे कट्ट्यावर बसले होते, And some 3-4 friends were sitting on the आणि 2 pavement. मित्र असे उभे होतो, आम्ही ते ऐकत होतो. And me and my friend were standing there. मग माझ्या शेजारचा जो माझा मित्र आहे तो फार उत्साही, मग पुढे बोल. मग त्याला कोणीतरी मध्येच टोकलं की मग तो विषयांतर व्हायचं, मग हा अरे पुढे बोल, ते पहिल्यांदा ते पुढे बोल. And one of my friends was very zealous and used to say to me, talk more. मग माझा एक बसलेला मित्र उठला, मला त्या मित्रा म्हटला, अरे तू बस बाबायचं, तुला ते ऐकायचं, बस तिथं. And one friend of mine was sitting there. He made his place for the other person to sit. असं ऐकायला फार माणसाला उत्साह असतो. And people were very eager to hear these things. इतका उत्साही होता, He was so eager. पुढे बोल. He was saying, talk what happens next. कुठं द्यायला पाहिजे? But where should his ear be? हालेलुया. Hallelujah. आणि ज्ञान आमच्या देवाच्या ज्ञानाकडे आम्ही देणं गरजेचं You have to आहे. incline your ear to wisdom of God. आपला कान ज्ञानाकडे Put your देशील ear to wisdom आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील. and apply your heart to understanding मनाचं स्थिरता and the steadiness of the mind. कशाच्या द्वारे मिळते? How do you get it? आपलं मन कुठं लावायचं? सुज्ञानाकडे. Put your mind to wisdom. ज्ञान माणसाला स्थिर करतो. And the knowledge makes a man steady. देवाचं ज्ञान. And the knowledge of the Lord. हालेलुया. Hallelujah. देवाचं ज्ञान मनुष्याला काय करतं? सुज्ञान काय करतं? मनुष्याला स्थिर And करतं. the wisdom of the man make a man Lord make the man म्हणून stable. आपले मन सुज्ञानाकडे लाव, So put your heart to understanding. म्हणजे तुझं मन स्थिर होईल. So your heart becomes steady. जर तू विवेकाला हाक मारशील. If you cry to discernment. आता विवेक म्हणजे काय? So what is discernment? विचार. सद विवेक म्हणजे काय? विचार. So it's your conscience. आता मगासारखं सतारे जागृत हो, विना जागृत हो. आता इथं काय सांगितले? आणि विवेकाला काय सांगितलेले? विवेकाला काय म्हणजे हाक मारशील ना. आता विवेकाला हाक मारा बरं. So here you have to cry out to your conscience. तुमच्या डोक्यात कुठले तरी विचार चालले आणि त्याला हाक मारा. You have to cry out to the thoughts in your head. मारते का? Can you do that? दोन्ही एकाच वेळेस जमणार नाही. विचार पण चालले तर हाक कसे काय मारायचे? So you have to think and also call out. विवेकाला हाक मारायचं म्हणजे काय? So what is calling out to your conscience? तुमचे जर विचार चांगले असतील तर त्या विचाराला अजून तुम्ही त्याच्यामध्ये त्याला अधिक प्रोत्साहित करा, किंवा ते विचार अजून त्याच्यामध्ये डीप तुम्ही जा. So if your thoughts are good, you need to amplify those thoughts. म्हणजे मी पाहतो की तुम्ही त्या गोष्टीमध्ये त्या विचाराला विवेकाला हाक मारता. So you call out to your conscience or the good thoughts. मागच्याच मी तुम्हाला सांगितले चिंतन आणि ध्यान याच्यामध्ये फरक आहे. So meditation and thinking is different. मनन आणि ध्यान याच्यामध्ये फरक आहे. So thinking and meditation is different. लोक गफलत करतात की दोघं ते एक समजतात. People are confused, they think it's one. पण मनन म्हणजे विचार आहे. So meditation is your thoughts. चिंतन म्हणजे विचार आहे. Thinking is about your आणि thoughts. ध्यान म्हणजे काय? What is meditation? ध्यान म्हणजे आत्म्याशी होणारं एकरूपता. So the connection between heart and heart. माझा आत्मा आणि देवाचा आत्मा एक होणं. So my heart and God's heart becomes one. ध्यानामधून त्या अवस्थेपर्यंत मनुष्य जातो. Through meditation you go to that condition. इसाक ध्यान करत होता. So Isaac was meditating. स्तोत्रकर्ता ध्यान करत होता. Psalmist was meditating. त्याचा आत्मा देवाच्या आत्म्यामध्ये एक होता. That his spirit was one with the spirit of God. प्रभूशी जडून ते एक झाले होते. एक रूप होणं, त्या ध्यानामधून एक रूप आम्ही पाहतो. And through meditation you become one with God. पण मनन म्हणजे विचार आहे. So thinking is your thoughts. मनन मी गाडी चालवता पण करू शकतो विचार. So I can think about anything. सकाळी एखादं वचन घेतलं, त्या वचनाचं मी मनन करतो. म्हणजे काय, मी गाडी चालवताना पण त्या मनन करत असतो किंवा त्या वचनाचा विचार करत असतो. So I'm meditating on the word means I'm meditating it anywhere while driving. अधिक त्याच्याविषयी मी विचार करत असतो. I'm thinking about it more and more. अधिक मी त्याचं मनन करत असतो. I'm meditating on it more and more. म्हणजेच मी विवेकाला हाक मारत असतो. That I'm calling my conscience. हालेलुया. Hallelujah. आणि जितका आत्म्यानं भरून त्याचं मी मनन करतो किंवा त्याचा मी विचार करतो. More I think about or meditating by being filled with the
त्या Spirit, वचनाची डेप्थ, त्या वचनाची खोली, त्या वचनाचं गहनता मला प्राप्त होते. and the depth and the secrecy more and more I receive from that word. म्हणून तो म्हणतो मी विवेकाला हाक मारशील, So I'll cry out to your discernment. सुज्ञतेची आराधना करशील. Lift up your voice to understanding. हालेलुया. Hallelujah. आता सुज्ञतेची आराधना, ज्ञानाची आराधना कशी करायची So how do you worship the wisdom? सांगा. प्रश्नाची उत्तर द्या. So answer the questions. सुज्ञतेची आराधना करणे How do you worship your knowledge? हा विषय तुम्हाला मी देतो. It's a topic. युथ ग्रुपला विषय दे विशाल, सुज्ञतेची आराधना करणे. 15 मिनिटाचा त्यांच्याकडनं मेसेज घे, सगळ्यांकडे ऐकव. त्या इथं युथ मीटिंगला त्यांना बोलायला सांग आणि सगळं रेकॉर्ड करून मला ऐकव. So for the youth group, there's a topic for to worship your wisdom or understanding. काय विषय देणार? सुज्ञतेची आराधना. You have to worship your understanding. हालेलुया. Hallelujah. मस्त एक प्रबंध तयार होईल सुज्ञतेची आराधना. बघू तुम्ही कसं करताय. जेवढे आहेत ना तुझ्याकडे लिस्ट आहे ना सगळे, त्यांना दे विषय. You have to put this topic out to everyone from the आता youth. सुज्ञतेची आराधना करायची म्हणजे नक्की काय So करायचं? what exactly you have to do by worshiping your wisdom? हालेलुया. Hallelujah. देवाचं वचन सुज्ञतेचं, हे बरोबर आहे. चांगलं ज्ञान, सुज्ञान म्हणजे चांगलं ज्ञान. The word of God is a good wisdom. आता वधस्तंभाचं शिक्षण म्हणजे काय? सुज्ञता आहे. So teaching of the cross is wisdom. सुज्ञान आहे. It's a good knowledge. आता जे सुज्ञान मी मिळवलंय So the teaching of God, त्या ज्ञानाप्रमाणे मी चालतो, I'm walking by that त्या knowledge. ज्ञानाप्रमाणे मी वाटचाल करतो. By the good teaching, I lead ते my life. ज्ञान आत्मसात करून ज्याप्रमाणे पौल म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलोय, By accepting the word, I say that Paul says that I am crucified with Christ. म्हणजे पौलाने काय केलेलं आहे? So what did Paul do? सुज्ञतेची आराधना केलेली He आहे. worshiped the wisdom. हालेलुया. Hallelujah. समजतं का तुम्हाला? ज्ञानाप्रमाणे जेव्हा मी आचरण करतो, When I walk by the word of जे God, सुज्ञान मला मिळाले ते सुज्ञान माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी आचरणात आणतो. and when I walk by the understanding I've received, पौलाने ते आचरणात आणलं प्रियानो. Paul got it into his म्हणून act. त्या अवस्थेपर्यंत तो गेला. तो म्हटला की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेलो आहे. That's why he reached that state and he said, I'm crucified on the cross with आणि Christ. त्या अवस्थेपर्यंत जात असताना जो प्रवास झालाय त्याने काय केलेला And आहे? the journey he had to go to that state, त्या सुज्ञतेची उपासना त्याने केलेली he आहे. worshipped that wisdom. सुज्ञतेची आराधना त्याने केलेली He आहे. worshipped that wisdom he had. हा, म्हणून बायबल काय सांगतं की सुज्ञतेची आराधना करशील. So you lift up your voice for your understanding. जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध If you करशील, seek her as silver, गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील, search for her as hidden तर treasures, परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव then you होईल. will understand the fear of the Lord. हालेलुया. Hallelujah. पण जर तुम्ही सुज्ञानाकडे लावलं, So if you put your heart to the wisdom, तुमचं मन स्थिर होईल your mind will become आणि steady. तुम्हाला परमेश्वराच्या भयाची जाणीव You होईल will understand the fear of the Lord, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त and you होईल. will find the knowledge of God कारण तू सुज्ञतेची आराधना केलेली आहे. because you have worshipped the तू आपले wisdom. कान मन आपलं सुज्ञानाकडे You लावलेलं have आहे. given your heart to the wisdom कारण ज्ञान परमेश्वर देतो. because God gives the knowledge. त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. Because from his mouth come knowledge and understanding, सरांसाठी तो यश प्राप्ती सुलभ करतो. and for the upright he sows wisdom. आता इथं सरळ कोण आहे? Who is upright here? ज्याने आपले कान ज्ञानाकडे लावलेले आहेत, Who has given his ears to them? ज्याने आपले मन सुज्ञानाकडे लावलेले Who have आहे, given their hearts to the wisdom? तो मनुष्य काय आहे? Who is that man? तो सरळ आहे. Is he upright पण man? बायबल या ठिकाणी सांगतं, The Bible says here, सरळांसाठी तो यश प्राप्ती सुलभ करतो. and for the upright he guards the path of justice. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला जर यशप्राप्ती सुलभ व्हावी असं जर वाटत असेल तर चांगला राजमार्ग आहे. So if you want a successful way to be easy, there's only one highway. आपला कान ज्ञानाकडे लाव And put your ear to the wisdom of the Lord. आपलं मन सुज्ञानाकडे लाव. And put your heart to the wisdom of the म्हणजे Lord. तू सरळ लोकांमध्ये गणला जाशील. So that you will be counted among the upright. म्हणजे तुला यशप्राप्ती सुलभ होईल. And so that your success will become easy. सात्विकपणे चालणाऱ्यास तो ढाल आहे. He is a shield to all those who walk uprightly. अशासाठी त्याने नीती मार्गाचे रक्षण करावे आणि आपल्या भक्ताचा मार्ग सांभाळावा. So that he guards the path of the justice and preserves the way of his saints. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. स्थिरतेचा अनुभव असा आहे प्रिया. And the experience of stability is such. म्हणून आम्ही बऱ्याच दिवसापासून आत्मसंयम, संयमनाचा आत्मा याविषयी अभ्यास करत So we आहोत. are learning and studying about self-control and the spirit of self-control.
देवानं आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा, स्थिर मनाचा आत्मा दिला आहे. And he has given us a spirit of a love, sound mind and not of fear. तिमोथेचं दुसरं पत्र याचा पहिला अध्याय त्याचं 7वं वचन. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिलेला आहे. दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलं की स्थिर मनाचा आत्मा दिलेला आहे. आणखी एका ठिकाणी सांगितलं की संयमनाचा आत्मा देवानं आम्हाला दिलेला आहे. संयम तिथं आहे. And for God has not given us a spirit of fear but of power, love and sound mind. मग जे लोक म्हणतात की मला पवित्र आत्म्याचं दान मिळालेलं आहे, so people who say have the gift of the Holy Spirit, मग पडून पहा की तुमच्यामध्ये संयम आलेला आहे का. so test and see if you have the self control. जर संयम तुमच्यामध्ये नसेल, if you don't have the self control, तर तुम्ही तुमचा गैरसमज करून घेतात की मी पवित्र आत्म्यानं भरलेला आहे. so you are in a delusion that I am being filled with the Spirit. कारण जो पवित्र आत्म्यानं भरलेला आहे त्याचं लक्षणच बाह्य चिन्हच आहे की तो संयम त्याच्यामध्ये पाहिजे. so who has been filled with the Spirit, प्रीती त्याच्यामध्ये पाहिजे, and he has patience and love, सहनशीलता त्याच्यामध्ये पाहिजे, and he has long suffering, इंद्रिय दमन त्याच्यामध्ये पाहिजे, self control in him, पवित्र आत्म्याचं जे फळ 9 गुण धर्म ते तुमच्यामध्ये पाहिजे, and all the 9 fruits of the Spirit he has to have in him. जर नसेल, if you don't have it, तर प्रियानो काय उपयोग नाही. it's of no use. मूळ प्रियानो आम्हाला आध्यात्मिक मन असणं फार गरजेचं so आहे. we need to have a spiritual heart. आम्ही पाहतो रोमकराचं पत्र याचा 8वां अध्याय, मागच्या आपण वाचलेले ते तो सगळे, पण एक फक्त एवढं फिलिपिकराचं पत्र याचा 2रा अध्याय 5वं वचनाचं, बाकी अगोदरचे राहू दे. फिलिपिकराचं पत्र 2रा अध्याय 5वं वचन. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो. आमेन म्हणा. आमेन. आध्यात्मिक मन, let the mind be in you which was also in Jesus Christ. त्याचं बेस्ट उदाहरण जर का असेल, if you see the best example, आमचा प्रभू येशू ख्रिस्त, our Lord Jesus Christ, आतली जी चित्तवृत्ती and such a heart, असा जो मनाचा स्वभाव and the behavior of the mind, ख्रिस्तामध्ये आहे होता, what the nature was in तो Christ, तुम्हामध्ये असो. it should be in you also. चित्त म्हणजे मन, and the heart, मन चित्त म्हणजे मन, the nature means the heart. चित्त म्हणजे मन. so heart means the mind. मराठी 2 आहे. चित्त त्याचा मराठी शब्द आहे, त्याचा मराठीचाच अर्थ आहे मन. so mind and heart are one. माइंड अँड हार्ट आर वन. आता मन दाखवाय म्हटलं तर दाखवता येणार नाही. you can't show your mind, पण हृदय दाखवाय म्हटलं तर दाखवायला लागेल. but you can show your heart, पण त्यासाठी शरीर उकडावं लागेल. but you have to tear down your body. Hallelujah. Hallelujah. चित्त म्हणजे मन, and the heart and mind are one. आणि मग त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं, so the Bible says, असली जी चित्तवृत्ती, so the nature of the heart, म्हणजे असा जो मनाचा स्वभाव, so the behavior of the mind, चित्तवृत्ती, चित्ताची वृत्ती किंवा मनाची वृत्ती, so the nature of the mind or the heart, जी ख्रिस्तात ठाई होती, so whatever was in ती Christ, तुम्हामध्येही असो. it should be in you. हालेलुया. Hallelujah. मग आमचा ख्रिस्त कसा होता? so how Christ was, उथळ मनाचा होता का तो? and was he with a confused heart, उथळ मनाचा होता का? नाही. राग करणारा होता का तो? was he one with anger, शाप देणारा होता का तो? was he one who is to curse? तो म्हणतो की तुझ्या शत्रूला पण काय करतो, त्याच्यावर सुद्धा काय कर, प्रीती कर. so he says love your enemies. तुझा शत्रू उघडा असेल तर त्याला वस्त्र दे. so if your enemy doesn't have clothes, give him तो clothes. भुकेला असेल तर त्याला अन्न तू दे. if he's hungry, give him food. म्हणजे त्याची चित्तवृत्ती पहा कशी look आहे. at the nature of his heart. मनाची वृत्ती माणसाची वृत्ती असते, स्वभाव असतो प्रियानो. so the nature of the heart is the behavior of man. मग ती ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुमच्या ठाई असू द्या. so the nature of Christ should be new. ख्रिस्ताचं मन तुम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. you need to get the heart of Christ. त्यामुळे तर ख्रिस्ताचं मन आहे देवाचा दास म्हणतो. so he has the heart of Christ, आध्यात्मिक मन, spiritual heart, चित्तवृत्ती, and the behavior of the heart, ख्रिस्तामध्ये जी होती ती तुमच्यामध्ये असो. and the nature was in Christ should be म्हणजे in तुम्हाला you. देवाचे आशीर्वाद मिळणार आहे. so you will get the blessings of the Lord. रोमकराच्या पत्रामध्ये 12वा अध्याय त्याचं आणि 16 वचनामध्ये काय लिहिलंय पहा. so Romans 12 and 16. परस्पर एक चित्त असा मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका.
तर लीनतेच्या गोष्टींनी तर लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा, ओढले जा, आपणाला शहाणे समजू नका. आपणाला शहाणे समजू नका. वाचा. Be of the same mind towards one another. Do not set your mind on high things, but associate with the humble. Do not be wise in your own opinion. हा, आता या ठिकाणी लिहिले, मंडळीला लिहिलेलं आहे की परस्पर एक चित्त व्हा. So be of one mind together. आता कसं होणार एक चित्त? So how do you do that? प्रत्येकाचं मन वेगळं आहे. All have different minds. हालेलुया. Hallelujah. पण बायबल तर आता आम्ही वाचलं, बायबल आम्हाला काय सांगतं की असली जी चित्तवृत्ती ख्रिस्ता ठाई होती ती तुमच्या ठाई असू द्या. So the heart that was in Christ should be new. मग ख्रिस्ताची चित्तवृत्ती माझ्यामध्ये आहे, So the heart of Christ is in me. ख्रिस्ताची चित्तवृत्ती विनीमध्ये आहे, Heart of Christ is in Winnie. ख्रिस्ताची चित्तवृत्ती प्रत्येक बहिणीमध्ये आहे, Heart of Christ is in every sister. प्रत्येक भावामध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती The आहे. nature of Christ is in म्हणजे every brother. म्हणजे प्रत्येकाला ख्रिस्ताचं मन प्राप्त झालेलं Everyone आहे. receive the heart of म्हणजे Christ. झालो की नाही आम्ही परस्पर एक चित्त. So we have become one together. हालेलुया. Hallelujah. आता माझं मन ख्रिस्ताचं आहे तर म्हणजे तुमचं मन ख्रिस्तात आहे, म्हणजे आम्ही कसं झालो एक चित्त So if my झालो. heart is in Christ, your heart is in Christ, so we become one in spirit. आणि आत्मसंयमनाचा आत्माच मंडळामध्ये लोकांनी स्वीकारला नसल्यामुळं आम्ही पाहतो ती एक चित्त कुठंच नाही प्रियानो. So spirit of self-control is not in churches, so they haven't become one. परस्पर एक चित्त कुणीच नाही. But they haven't become one with each आणि other. म्हणून तिथं सर्व प्रकारची आणि चढाओढ लागलेली आहे, That's why there's a lot of quarrel there. स्पर्धा लागलेली There's a आहे. competition there. कोण भारी, Who is greater? आणि तिथं सगळ्या गोष्टीची चढाओढ आहे. And there's a competition for ईर्ष्या त्या everything. ठिकाणी आहे, There's jealousy there. शरीराचे तुकडे त्या ठिकाणी They're केलेले breaking the आहेत. body there. म्हणून बायबल आम्हाला सांगतो की परस्पर एक चित्त व्हा. So become of one mind with each other. आणि परस्पर एक चित्त जर व्हायचं असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्ता ठाई होती ती माझ्या ठाई मी स्वीकारणार आहे. So the nature of the heart that was in Christ, I'll accept that. प्रत्येकानं गांभीर्यानं ते स्वीकारलं With seriousness, everyone accepted तर it. शिलो मंडळी एक चित्त असणार आहे. Shiloh Church will become of one heart. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. प्रियानो, एक शरीर आणि दोन चित्त असं होऊ शकतात का? So one body, two hearts, it cannot be like एक that. शरीराने अनेक चित्त अनेक मन आहेत असं होऊ शकतं का? So one body, many minds and मग hearts. आम्ही जर ख्रिस्ताचं शरीर आहोत If we are the body of तर Christ, मन सुद्धा आमचं कसं पाहिजे? एक पाहिजे. our heart also should be one. हालेलुया. Hallelujah. मग मन एक पाहिजे The heart should be तर one. प्रत्येकानं ख्रिस्ताच्या चित्तवृत्ती स्वीकारली पाहिजे. Everyone should accept the nature of आणि our जेव्हा of तुम्ही Christ. एक चित्त व्हाल So when we become one towards each त्याच other, खऱ्या अर्थानं मंडळीचे जे आशीर्वाद आहेत ती तुम्हाला प्राप्त होणार. so the blessings of the church will come to you in the true गौरव sense. तुम्हाला मिळणार You'll get the आहे. glory. डाग बिरहित तुम्ही असणार Will आहात. become stainless. सुरकुती बिरहित तुम्ही Will become असणार wrinkleless. आहात. हालेलुया. Hallelujah. म्हणून असली जी चित्तवृत्ती आणि परस्पर एक चित्त असा, So become of one mind with each other. मोठ मोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, Do not set your mind on high things, तर लीनतेच्या गोष्टीने ओढले जा, but associate with the humble, आपणाला शहाणे समजू नका. and do not be wise in own opinion. संयमनाचा आत्मा आम्हाला लीनतेकडे घेऊन A जातो, spirit of self-control takes us to humility. नम्रतेकडे घेऊन Takes जातो. us to humility. आधी लीनता, First meekness, आधी नम्रता, and first humility, मग मान्यता. and then acceptance. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. नाव नम्रता And name is humility. आणि भांडण्यासाठी पदर खोचून प्रत्येक क्षणाला तयार नम्रता असू शकते का? And to quarrel is always ready. हालेलुया. Hallelujah. नाव शांताबाई And a name is a peaceful आणि person. घरात सगळी अशांतता त्या बाईमुळे पसरली. And the home is not peaceful because of the person. हालेलुया. Hallelujah. कधी कधी नवऱ्यांचं एक वाक्य ठरलेलं असतं बघा. And husbands have a common statement. बाई जेवण देऊ नको पण तोंड बंद कर. And don't give me food but stop quarreling. आहे काय? पुरुष काय पसंत करतो? शांत बसते कामावर, जेवण नसलं तरी चालेल पण मला जर शांत बसते, तोंड बंद ठेव. A man likes peace in the house. म्हणजे आपल्या बहिणींविषयी असं नाही मी म्हणत. I'm not talking about our sisters. तुमच्यामध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती आहे का? असेल तर सगळ्या बहिणी We all have the nature of the heart of Christ. हालेलुया. जरा Hallelujah. बहिणीसाठी टाळ्या वाजूयात. लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा, Associate with the humble.
आता परस्पर एक चित्त असल्याशिवाय आम्हाला लीनतेच्या गोष्टीकडे आणि ओढलं जाणार नाही. If we are not together with one mind, we cannot go to the humble. लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा. So associate with the humble. आपणा शहाणे समजू नका. Do not be wise in own opinion. संयमनाचा आत्मा आम्हाला लीनता शिकवतो. Spirit of God teaches us humility. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. आणि जर आम्ही लीनतेच्या गोष्टींनी ओढले जात आहोत, If you are pulled by the things of the humility, आम्ही स्वतःला शहाणे समजत नाही, we are not wise in our opinion. संयमनाच्या आत्म्याद्वारे येणारी लीनता, नम्रता, त्याचे आशीर्वाद काय पहा. So the meekness, humility that comes with the spirit of self-control. नीतिशास्त्राचं पुस्तकाचा 22वा अध्याय त्याचं 4थं वचन. Proverbs 22:4. हे वचन वाचून नंतर बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या रविवारी बघूयात. नम्रता व परमेश्वराचे भय. हा, नम्रता आणि परमेश्वराचे भय. भय म्हणा माझ्या बाकी. नम्रता आणि परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक. वाचा ब्रदर. धन. धन. सन्मान. बोला बोला. धन. तुम्ही नका म्हणू, तुम्ही बोला पहिलं. सन्मान. धन. पहिल्यापासून बोला. धन. बोला काय ते पुढं. सन्मान. ते वचन पहिल्यापासून वाचा. असं काय करताय. नम्रता व परमेश्वराचे भय. नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक. यांचे पारितोषिक. धन. धन. सन्मान. सन्मान व जीवन. व जीवन ही होत. ही होत. By humility and the fear of the Lord are riches and honor and life. हालेलुया. Hallelujah. आता पुन्हा एकदा माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचं. नम्रता व परमेश्वराचे भय. नम्रता व परमेश्वराचे भय. नम्रता व परमेश्वराचे भय. नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक. धन. सन्मान व जीवन ही हो. हालेलुया. Hallelujah. नम्रता. Humility. आणि ही कुठनं येते. Where do you get that? ख्रिस्ताचं मन प्राप्त By झाल्यानंतर. accepting and receiving the heart of Christ. संयमनाचा आत्म्यामध्ये आम्ही संयमनाचा आत्मा आमच्यामध्ये Spirit of self-control should be in us. आणि मग त्याचा परिणाम पहा किती The results here are नम्रता आणि परमेश्वराचं भय, दोन गोष्टी आमच्यामध्ये असल्या पाहिजे. humility and spirit of God should be in us. त्याचं पारितोषिक काय पहा. What's the reward for that? पहिली गोष्ट First thing. धन कुणाला नकोय. Riches. सगळ्यांना पाहिजे. किती पाहिजे. How much जेवढं do you मिळेल want? तेवढं पाहिजे. How much God can give. हा, मग ते देव देणार आहे तुम्हाला. And God will give it to you. धन. Riches. सन्मान. Honor. सन्मान प्रत्येकाला लागतो. Everyone needs आणि honor. जीवन. And life. ह्या तीन गोष्टी The आहेत three things ज्या तुम्हाला नम्रतेच्या द्वारे, परमेश्वराच्या भयाच्या द्वारे मिळतात. you get through humility and the fear of the Lord. हालेलुया. Hallelujah. एक परस्पर एक चित्त व्हा. You have to become one with each other आणि लीनतेच्या गोष्टीने ओढले जा. and be pulled by the things of the humble. स्वतःला शहाणे समजू नका. Do not think wise in your own opinion. हालेलुया. Hallelujah. मग संयमनाचा आत्मा आम्हाला लीनतेकडे घेऊन जातो. Spirit of self-control takes us to humility. मग ती नम्रता, ती लीनता, त्याचा आणि परमेश्वराचं भय याचं पारितोषिक काय आहे. So the humility and meekness, fear of Lord, what are the reward? धन आहे. Riches. सन्मान It's honor. व जीवन आहे. And life. ज्या गोष्टीसाठी लोक खूप कष्ट घेतात, मर भरतात, पण त्यांना मिळत नाही. People trying so hard to receive all of these things, मिळालं तरी टिकत नाही. and it doesn't last if they gain it, कारण ते मिळवण्याचा मार्ग चुकीचा आहे. because the way they have adopted is wrong. ते मिळवण्याचा मार्ग चुकीचा The आहे. way to get it is wrong. धन मिळवण्याचा मार्ग एकच आहे. To get riches is one way. तो विश्वासाचा मार्ग आहे. It's the way of the Lord. देवाला आवडणाऱ्या गोष्टी करा. To do the things that God likes. हालेलुया. Hallelujah. नम्रतेने राहा. नम्र लीनतेने ओढले जा. And live with humility. संयमनाचा आत्मा तुमच्यामध्ये कार्य करू द्या. Let spirit of self-control work in you. परस्पर एक चित्त व्हा. Become one heart with each मग हे other. तुम्हाला मिळणार आहे. Then you'll get all of मग these तुम्हाला things. पारितोषिक आहे. You'll get the reward, धन आहे. riches, सन्मान आहे. honor, जीवन and आहे. life. आणि ही कोणी जगातला मनुष्य म्हणणार नाही मला नको म्हणून. And no one in the world can say that I don't want this. हालेलुया. Hallelujah. आणि ते मिळवायचं असेल तर एक मार्ग आहे, प्रभूचं वचन, प्रभूचा मार्ग आहे. If you want to get all of this, there's only one way, that is the word of God and the Lord himself. हालेलुया. Hallelujah. म्हणून परस्पर एक चित्त व्हा. So become one heart with each other. मग ते एक चित्त कसं होणार So आहे. how do you become one heart? प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. Everyone has their own responsibility. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्ता ठाई होती ती
आपल्या अंगील्या प्रत्येकाला The heart सांगितलेलं आहे. that was in Christ, you have to get it in you. मग इथं बसलेल्या प्रत्येकानं पूर्ण जबाबदारीनं खाणी प्रयत्नपूर्वक ती चित्तवृत्ती आपल्या अंगी घेतली ती लिहिली तर मात्र काय होणार आहे. So everyone who's sitting here with great responsibility, take the heart of the Christ in you. शिलो मंडळी एक चित्त होणार आहे. So Shiloh will become people of one heart. शिलो मंडळी ख्रिस्ताचं मन तिला मिळणार आहे. Shiloh church will get the mind of God. आणि ती परस्पर एक चित्त झाल्यामुळं And when the church becomes of one heart, मंडळीला आपल्याला आशीर्वाद तिला मिळणार आहे. the blessings that the church has got will receive. पहिली गोष्ट गौरवी मंडळी, First thing, a glorious church, डाग विरहित मंडळी, a stainless church, सुरकुती विरहित a wrinkleless church. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. प्रभूला आवडणारी प्रभूला पसंत पडणारी The मंडळी. church that God likes. आमेन Amen. आमेन Amen. आत्मसंयमनाचा किंवा संयमनाचा आत्मा. The spirit of self-control. मग आता पुढच्या वेळेस आपण नम्रतेविषयी अजून बऱ्याच गोष्टी And पाहणार next आहोत. time we'll see a lot about humility. एक एक गोष्ट अशी उघडत जाणार आहे. One thing more and more will get revealed. रहस्य उघडत जाणार The आहे. secrets will get पण एक revealed. गोष्ट लक्षात ठेवा. But remember one त्याचा thing. ठाव मात्र लागणार नाही. You won't get the depth of it. आयुष्यभर तुम्ही शिकत राहा. You will keep learning for all your life. खोल आणि खोल आणि अजून ऐकावं. You will go अजून to ऐकावं. greater depth and listen to the word of God. हालेलुया. Hallelujah. जस्ट मी देवाबरोबर बोलत असतो प्रिया. When I'm talking with God, त्या गोष्टीचा अनुभव देव I देतात. experience these things. देव काय बोलणार मलाही माहित नाही. What God will talk, I don't देव know. काहीतरी अद्भुत बोलणार But आहे. God is talking great देव things. मंडळीची उन्नती करणार. God is growing the church. देवाला पूर्ण आणि त्या अपेक्षा आहे की माझी मंडळी डाग विरहित सुरकुत विरहित असावी ती गौरवयुक्त असावी. And God wants that my church will be stainless, wrinkleless, and आणि glorious त्यासाठी church. एकच मार्ग आहे माझं वचन. And there's only one way, it is my आणि word. ते वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे देव आमच्याकडे And through the पाठवतो. Holy Spirit, God sends His word to us. आपण स्वीकारूया. We have to accept त्या it. वचनाप्रमाणे आपण चालूया. We have to walk by that word. We सुज्ञानाची आराधना करूया. have to worship wisdom. हालेलुया. विवेकाला हाक We मारूया. have to call out to discernment. कशी मारायची तुम्हाला सांगितलेलं I've आहे. told you how to call out. आराधना कशी करायची तुम्हाला I've told you how to worship. वीणेला जागृत कसं करायचं तुम्हाला And how to awaken the heart. सतारीला जागृत कसं How to करायचं तुम्हाला awaken the सांगितलंय. lute. म्हणजेच तुम्ही वाद्यवादक जे वाद्य वाजवता त्याला जागृत कसं करायचं मगाशी तुम्हाला आता So the सांगितलं instrument plays need to awaken, I told you. त्याप्रमाणे स्वतः जागे व आत्म्यामध्ये So awaken in the आणि spirit. जी वाद्य देवाने तुम्हाला दिली त्यालाही जाग The करा. instruments God given you, awaken them. हालेलुया. तुम्ही जर झोपलेले असेल तर तेही झोपलेले राहतात. If you are sleeping, the instruments are sleeping. हालेलुया. Hallelujah. अरे गिटारिस्ट वन अरे गिटार जागृत हो. And guitar, awaken. म्हणजे काय करायचं उचलायचं प्रार्थना करायची आत्म्यानं भरून ती नुसती एक छेडलं तरी काय होणार आहे. So you have to pray for it and pull a string. स्वर्गीय धून स्वर्गीय संगीत मंदिरामध्ये वाजणार So आहे. heavenly angels and their music will get played in the ती church. एक तार छेडल्यानं त्या तार एका खालून वरून खाली किंवा खालून वर जशी त्या पोझिशन मध्ये तुम्ही छेडाल आत्म्यानं भरून तसं कुणाच्या तरी अंतःकरणामध्ये पटकन ते देवाचा स्पर्श देवाच्या आत्म्याचा स्पर्श होणार So आहे. if you pull a string at the same time, God will touch someone's heart. वर्शिप मध्ये मोठं सामर्थ्य आहे. Worship has great power. देवासाठी वाद्य वाजवण्यामध्ये मोठं सामर्थ्य आहे. And there is great power in playing the instruments for the Lord. एक देवाचा दास म्हणतो की देवाला मी प्रार्थना केली देवा मी वर्शिप करतोय पण मला वाद्य तुझी ऐकायची त्या मला इथं वाजवणारं कोणी नाही मी आराधना करतोय वाद्य वाजले पाहिजेत. हा A servant of God says, I'm worshiping Lord, but I need instruments. I need to hear them. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या गौरवासाठी प्रार्थना कराल When you pray for the glory of the Lord, कदाचित तुम्हाला वाटेल की ते अशक्य आहे कसं शक्य आहे वादक कोणी आणि वाद्य कसं you वाजणार will आहे? see it is impossible because there are no instrument that plays here. विश्वास म्हणून तर असतो प्रिया. That is what faith is मग for. त्याने विश्वासानं प्रार्थना केली I pray with faith. देवा मी तुझ्यासाठी गीत गातोय I sing to you, Lord, वाद्य वाजू देत. and let the instruments be आणि त्यांचा played. अनुभव त्यांनी सांगितला. And he had the गीत experience गायला सुरुवात केली. when he started आणि singing. आराधना सुरुवात केली. Started worshiping. आणि देवदूत येऊन वाद्य वाजवला. And the angels came there and played instruments. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. कारण का Why so? हे का घडलं? Why did it तर happen? आमचा देव हा उपासनेचा Because the देव. God is a God of worship. आमचा देव हा स्तवनामध्ये वस्ती करणारा My देव God आहे. dwells in the worship. हालेलुया. Hallelujah. तुम्ही मागा देवा मला ते दे देव तुम्हाला देणार आहे त्याच्या गौरवासाठी You मागा. ask to God and He'll give you for His glory. आमेन. Amen. परस्पर एक चित्त व्हा. Become of one heart with each other. वादकांनो गाणाऱ्यांनो मंडळीनो एक चित्त व्हा. And instrument players, singers, church become of one heart. परस्पर एक चित्त व्हा. Become one heart with each other. लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा. And be pulled out by the humble. स्वतःला शाने समजू नका. Do not be wise in your मग opinion. तुम्हाला धन मिळणार You'll get the आहे. riches. सन्मान मिळणार You'll get the आहे. honor. जीवन मिळणार And you'll get the आहे. life. आम्ही विश्वासानं ते स्वीकारून म्हणणार आहोत आमेन. With faith we'll receive and say amen. हालेलुया. याच आपल्या जागेवर उठून उभं Let us राहूया. stand in our places. प्रभूला धन्यवाद देऊया. Let's give thanks to the Lord. मस्त जरा आवेशाचं गाणं गा. And let us sing a song of great singing. मगाचपासून
शांत बसलेली वाद्य जरा जागृत करा.